आंघोळ गरम पाण्याने करायची की गार पाण्याने करायची हे तुमच्या प्रकृतीवर अवलंबून राहील. म्हणजे आंघोळीचा सगळा फायदा जो पाहिजे हा तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. नमस्कार. खूप गरम होतंय आणि हे गरम होत असताना आंघोळीसाठी गार पाणी सगळ्यात बेस्ट. संपूर्ण अंगाचा दाह होतोय, अंगातनं खूप घामाच्या अशा लाटा येत आहेत आणि तो घाम असा सगळ्या अंगाला चिकटून राहिलाय. हा घाम जर काढायचा असेल आणि शरीराला मनाला प्रसन्न करायचं असेल तर थंड पाणी पाहिजे. आता थंड पाणी म्हणजे अगदी फ्रीज मधलं पाणी नव्हे, अगदी माठातलं पण नाही, किंवा जे आपण आधी भरून ठेवलेलं जे पाणी आहे हे पाणी वापरलं तरी चालू शकतं. थंड पाण्यानेच आंघोळ करावी असं आयुर्वेद सांगतो. डोक्यावरनं आंघोळ करत असताना थंड पाण्याने करायची, खांद्यावरनं आंघोळ करत असताना गरम पाण्याने करायची. पण एका वेळेला 2 तापमानाचं पाणी वापरायचं नाही. म्हणजे एकदा डोक्यावरनं गार पाणी आणि खांद्यावरनं गरम पाणी असं करायचं नसतं. असं करतात, मेल्यानंतर करतात. मृत्यूनंतरचं जे स्नान असतं, शेवटचं स्नान जे असतं ना, ते असं गरम आणि गार पाण्याचं करतात. म्हणून जिवंतपणी असं करायचं नसतं. कारण शरीरातलं तापमान जे असतं, जेव्हा तुम्ही वरनं तांब्या ओतता गार पाण्याचा, तेव्हा शरीराला एक संवेदना जाते की सगळ्या शरीराने आखडून घ्यायचंय. संवेदना जी जाते शरीर आखडून घेण्याची, थंड पाण्याचा स्पर्श हा शरीरातल्या सगळ्या बाहेरच्या स्रोतसांना आकसून घेणार आहे. फिजिक्स आहे होय. आणि हे जे आकसून घेतलं जातं त्याचा परिणाम सगळ्या रक्तवाहिन्या, बाहेर येणाऱ्या रक्तवाहिन्या यांची तोंड बंद होतात. त्यामुळे घाम येणं बंद होतं. परंतु वर आलेला घाम सगळा निघून जातो. त्यामुळे हा जो थंड पाण्याच्या आंघोळीचा आनंद आहे हा आनंद देखील मिळेल. आणि आंघोळीचा पहिला तांब्या जेव्हा तुम्ही डोक्यावरनं घेता तेव्हा जो आनंद असतो हा अवर्णनीय असतो. पहिला असा शिरशिरी येणारा असा, आणि संकल्प करून जेव्हा करतो तेव्हा त्रास होत नाही. धबधब्याखालची आंघोळ असेल, शॉवर, गार पाण्याच्या शॉवरची आंघोळ असेल, नदीमधली आंघोळ असेल, तलावामधली आंघोळ असेल, समुद्रातली आंघोळ असेल, सगळे गार पाण्याची. निसर्गामध्ये जा आणि निसर्गाप्रमाणे राहा. आता निसर्गात राहणाऱ्या प्राण्यांना देखील थंड पाण्याचीच आंघोळ करतात. आता ह्या गाई म्हशी जेव्हा त्या पाण्यात डुंबतात तेव्हा त्यांना गरम पाणी मिळतं थोडंच, अशाच गार पाण्यामध्ये डुंबत असतात त्या, आणि त्यांना त्याच्यात मस्त आनंद मिळत असतो. आता त्या म्हशींना तर चिखलात लोळायचा आनंद मिळतो, त्याचं सुख त्यांना लखलाव. आपल्याला चिखलातच आंघोळ करायला पाहिजे असं नाहीये. परंतु चिखल स्नान नावाचा एक प्रकार आमच्याकडे, आम्ही एका गोशाळेत मी जेव्हा जातो वाळपईला, तिथे आम्ही हे चिखल स्नान करतो, मुद्दाम करतो. वर्षातनं 1-2 वेळा असं चिखलामध्ये लोळावं, गाईचं शेण अंगाला लावावं, माती अंगाला लावावी, त्याने सुद्धा इम्युनिटी वाढवायला मदत होत असते. शरीराला जेव्हा असं एखादं बाहेरनं निसर्गामध्ये मिळणाऱ्या वनस्पतींपासून जे झालेली राख असेल ती राख अंगाला लावायची, माती अंगाला लावायची, शेण अंगाला लावायचं आणि मग अंगावर ते सुकवायचं. त्यामुळे स्रोतस सगळी जी असतात ना ही सगळी मोकळी होतात. आंघोळीच्या वेळेला पाणी वापरताना गरम गरम पाणी वापरायचं. कधी? जेव्हा आपल्याला वाताचे आजार आहेत किंवा खूप कफाचे आजार आहेत किंवा खूप सर्दी खोकला ताप आलेला आहे, सगळं शरीर असं आकसून धरलेलं आहे, अशा वेळेला गरम पाणी वापरायचं. मग अगदी सवय नसताना सुद्धा तुम्ही गरम पाण्याची आंघोळ केली तरी चालू शकते. हट्टाने जेव्हा तुम्ही गार पाणीच वापरणार असं जर ठरवाल तर वात आणि कफ दोन्ही गुण, शीत वाताचा जो गुण आहे हा तुमचा वाढणार आहे या थंड पाण्यामुळे. वाहत्या पाण्यात, निसर्गाच्या पाण्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही, त्याने केली तरी चालते. परंतु जेव्हा आम्ही त्या सिंटेक्सच्या टाकीमध्ये, काळ्या टाकीमध्ये, पांढऱ्या टाकीमध्ये जेव्हा पाणी साठवून ठेवतो किंवा प्लास्टिकच्या बॅरलमध्ये पाणी साठवून ठेवतो, त्या साठवलेल्या पाण्याचे दुष्परिणाम पण लक्षात घेतले पाहिजेत. आणि मग ते दुष्परिणाम कमी करण्यासाठी काय करायचं, तर निदान बालडीत पाणी ओतून घेताना स्टीलची बालडी घ्यावी, पितळीची बालडी घ्यावी, तांब्याची बालडी घ्यावी. त्यातला तांब्या सुद्धा प्लास्टिकचा न घेता तिथे जर आपल्याला धातूचा तांब्या वापरता आला तर अधिक चांगला नाही का? जेवढं केमिकल विरहित आपल्याला पाणी वापरता येईल तेवढं केमिकल विरहित पाणी वापरण्याचा प्रयत्न करूया. निसर्गाच्या जवळ जाऊया आणि निसर्गाचे जे गुणधर्म आहेत ते आम्ही शोधून काढण्याचा प्रयत्न करूया. आणि निसर्गातलाच एक घटक म्हणजे मनुष्य प्राणी पण आहे. या मनुष्य प्राण्याला देखील तेच नियम लागू होतात जे बाकीच्या प्राण्यांना लागू होतात. आयुर्वेदामध्ये हे असंच समीकरण सांगितलेलं आहे. मूळ आयुर्वेदातले सिद्धांत, निसर्गाकडे जा, निसर्गाला ओळखा, निसर्गाप्रमाणे वागा, निसर्गाच्या विरोधात गेलात तर रोग, असं म्हटलं जातं. जेव्हा गरम गरम पाणी अंगावरनं ओतलं जाईल तेव्हा अंगातली सगळी स्रोतसाची बाहेरची आहे ती थोडीशी मोकळी होतील, मोठी होतील, घाम जास्ती यायला मदत होईल. त्यामुळे जेव्हा अंगात अशी रग आहे किंवा आखडलेपणा आहे, ताप आहे, असं अंग अवघडलेलं आहे, हे मोकळं करायचं असेल तर गरम गरम पाण्याचा शेक घ्या. 1दा, 2दा, 3दा, 4 वेळा आंघोळ केली तरी चालू शकते. आयुर्वेदात तर खरं 3 वेळा स्नान सांगितलंय. सकाळी 1दा, संध्याकाळी 1दा आणि रात्री झोपताना 1दा. जेवल्यानंतर लगेच स्नान करायचं नाही, हा पण एक नियम लक्षात ठेवायचा.
आंघोळीला इतके सुंदर पर्याय आपल्याकडे सांगितलेले आहेत. काक स्नान आहे, गुडघे स्नान आहे, स्नानाची गोळी पण मिळते, ती घेतली की हॉस्टेलमधल्या मुलांचं सगळ्यांचं स्नान पूर्ण होतं. आठवडा स्नान करत नाहीत हो ही मंडळी. असं नको करायला. नित्य नियमाने स्नान केलं पाहिजे. आणि आंघोळ केल्यानंतरची पहिली 10 मिनिटं असतात ना, ती एवढी फ्रेश असतात की त्याला तोडच नाही. दिवसातनं 2-3 वेळा आंघोळ केली तरी एनर्जी लेवल्स वाढायला मदत होते, फ्रेश व्हायला मदत होते. फक्त आंघोळ झाल्यानंतर केसांवरचं जे पाणी आहे हे त्या ड्रायरने काढू नका, किंवा अंगावरचं जे पाणी आहे ते अंगावरच ठेवू नका, किंवा लगेच पंख्याचा वापर करू नका. आंघोळ झाल्यानंतर तुम्हाला कसं वावरायचं आहे हे सुद्धा कृत्रिम वाऱ्याच्या झोकामध्ये येऊ नका. अंगाला लागलेलं जे पाणी असेल हे काढून टाकण्यापुरता त्या टॉवेलचा वापर करा, पंचाचा वापर करा. ऋतूनुसार तुमचे नंतरचे कपडे परिधान करा. म्हणजे आंघोळीचा सगळा फायदा जो पाहिजे हा तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. आंघोळ गरम पाण्याने करायची की गार पाण्याने करायची हे तुमच्या प्रकृतीवर अवलंबून राहील. कफ वातज प्रकृती जर असेल तर गरम पाणी वापरा, आणि पित्त प्रकृती असेल थंड पाण्याला पर्यायच नाही. धन्यवाद.